जर लक सोबत नसेल तर आपल्या चांगल्या गोष्टीतूनही वाईट होतं, आणि लक चांगलं असेल, लक सोबत असेल तर एखादी वाईट घटनेतून सुद्धा चांगलं घडतं. म्हणजे ब्लेसिंग इन द डिस्गाईज होतं. ह्या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू काल सीएसके आणि आरसीबी सोबत घडल्या. यश दयालच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती महेंद्रसिंग धोनीने फाईन लेगला आयपीएल मधला वन ऑफ द ह्यूज सिक्सर मारला. 110 मीटरचा जबरदस्त सिक्सर, वुपिंग सिक्सर. पण झालं काय? सिक्स मारला, सीएसके आता जिंकेल याच्याबद्दल लोकांना एक होप निर्माण झाली, आणि धोनी आहे समोर, जडेजा आहे, सगळ्यांना वाटलं की आता मॅच जिंकेल, कारण पहिल्याच बॉलवरती सिक्स मारला. आणि यश दयालचा मागच्या वर्षीचा ओव्हर सगळ्यांना आठवत आहे, जेव्हा रिंकू सिंगने 6 सिक्सर्स मारले, 5 सिक्सर्स मारले होते त्याला आणि मॅच जिंकली होती. सेम कंडिशन काहीशी अशी होती, आणि पहिल्याच बॉलवरती धोनीने 6 मारला, 110 मीटरचा, तो पण फाईन लेगला. पण त्याच्यामुळे झालं काय? बॉल स्टेडियमच्या बाहेर गेला, आणि बॉल स्टेडियमच्या बाहेर गेल्यामुळे अंपायरला दुसरा बॉल आणावा लागला. कट टू दुसरी कंडिशन. आधी काय सुरू होतं, 16व्या 17व्या ओव्हरपासून, त्याच्या आधीच एखादा ओव्हर आधीपासून काय परिस्थिती होती की विराट कोहली, कॅप्टन, आपला आरसीबीचा कॅप्टन, हे दोघेही अगदी अंपायरवरती चढलेले होते की आम्हाला बॉल बदलून पाहिजे, आम्हाला बॉल बदलून पाहिजे. कारण काय, तर बॉल ओला होत होता, कारण दव साचलं होतं बँगलोरच्या ग्राउंडमध्ये. आणि आपला लौकी फर्ग्युसनचा बॉल सतत त्याच्या हातातनं स्लिप होत होता. जर आठवत असेल, बॉल दोनदा बीमर पडला, एकदा धोनीला बीमर टाकला नाही, चुकून पडला, आणि त्याच्या आधी दुसरा बीमर पडला. 2 बीमर नंतर ही लास्ट वॉर्निंग असते. 3rd बीमरला तो बॉलर मॅच मधनं बाहेर जातो, तो परत बॉलिंग करू शकत नाही. पण हे सगळं का होत होतं? कारण बॉल ओला झाला होता, कारण दव बिंदू तितकंच पडत होतं संध्याकाळचं, रात्रीचं. त्याच्यामुळे विराट कोहली, आरसीबीचा कॅप्टन, इव्हन फर्ग्युसन बॉलर, हे सगळे अंपायरला विनवण्या करत होत्या. कोहली नेहमीप्रमाणे जरा आपला दाखवतो, आपली नेहमीप्रमाणे इमेज तशी मेंटेन करायची असते की मी किती अटॅकिंग आहे, काय झालं तरी. तर त्यामुळे तो पण तितकाच अटॅकिंग अंपायरशी बोलत होता की बॉल बदलून पाहिजे. पण बॉल अंपायरने सरळ सांगितले की आम्ही बॉल बदलू शकत नाही, कारण तो तितका ओला झाला नाहीये. पण बॉल ऍक्च्युअली ओला झाल्याने बॅटवरती खूप सुंदर येत होता. बॉलरला टप्पा मिळत नव्हता, कारण हातातनं बॉल लाईन अँड लेंथ, त्याची लेंथ चुकायची, कारण बॉल ओला झाल्याने स्लिप व्हायचा. स्पिनरला बॉल टर्न करता येत नव्हता, स्पिन तितका करता येत नव्हता, कारण बॉल ओला होता. आणि यामुळे सीएसकेचे शेवटच्या काही ओव्हरने रन्स निघत होते, कारण धोनीने रन काढले, त्याच्या आधी आपला जडेजाने रन काढले. पण जेव्हा बॉल धोनीने बाहेरच मारला, डिरेक्टली बाहेर, आणि तो बॉल बाहेर स्टेडियमच्या बाहेर गेल्यामुळे अंपायरला बॉल दुसरा आणावा लागला. आणि जर तुम्हाला आठवत असेल, जसा धोनीने 6 मारला स्टेडियमच्या बाहेर, तसा कॅमेरा होता कोहलीकडे. कोहली बाउंड्री पाशी होता, आणि कोहलीवरती कॅमेरा गेला. त्याचं उत्तर हेच होतं की आता बॉल बदलणार. आणि जसा बॉल बदलला, म्हणजे कोरडा बॉल मिळाला, तो बॉल ओला नव्हता. नॅचरली बॉल जर चेंज करून आणत असेल, त्याला काही अंपायर ओला करत नाही पाण्यात टाकून किंवा जमिनीवर ग्राउंडवरती घासून, तो नियम नाहीये. तर त्याच्यामुळे त्यांना कोरडा बॉल मिळाला, आणि कोरड्या बॉलमुळे परत एकदा ग्रिप मिळाली, लाईन अँड लेंथ सुधारली. आणि त्याच्यामुळे यश दयालचा जर बघितलं असेल, त्याने पहिला बॉल बॅक ऑफ द लेंथ टाकला, बॅक ऑफ द हँड टाकला, बॅक ऑफ द रिस्ट टाकला, पण त्याच्यानंतर त्याला 6 बसला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरीमध्ये. पण त्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे त्याची जी सशक्त बॉलिंग आहे, त्याच्याकडे जे स्किल आहे, त्याच्यावर त्याने बॉलिंग केली, आणि धोनी आउट झाला. आणि सीएसकेने मॅच इथे आलेली पुन्हा त्यांच्या तो विजयाचा घास हिरवला गेला. पण आरसीबी साठी मात्र हे नवीन टोटली हे मुळात 2024 हे वर्ष लीप वर्ष आहे. या लीप वर्षात एक चांगली नवीन घटना घडली आहे की आरसीबी प्ले ऑफ मध्ये एंटर झालेली आहे. सो आता आणि आज तर पाऊस, बेसिकली आज पाऊस आहे, आर आणि वर्सेस KKR सोबत.
तर पॉइंट हा की आरसीबी प्लेऑफ्समध्ये पोहोचलेली आहे आणि कधीतरी आपला जेव्हा कधी चांगलं म्हणजे वाईट पिरियड असेल आणि एक मोठा आपण सक्सेसफुल काहीतरी कामगिरी जरी केली तरीही ती आपल्याच अंगावर येऊ शकते. हे कालचं एक उदाहरण होतं धोनीच्या जर सिक्सने. धोनी जर सिक्स मारला नसता तो ऍटलिस्ट स्टेडियमच्या आतमध्ये गेला असता तर बॉल तोच राहिला असता आणि 70-75% चान्सेस होते की मॅच सीएसकेने जिंकली असती, कारण धोनी बऱ्यापैकी फॉर्ममध्ये टचमध्ये होता. पण त्या सिक्समुळे बॉलच बाहेर गेला आणि कोरडा बॉल आणला. आणि ज्या क्षणी तो सिक्स मारला ना, माझ्या डोक्यात तोच विचार आला पहिल्यांदा, अरे आतापर्यंत हे बॉल बदलण्यासाठी विनवण्या करत होते अंपायरला आणि अंपायर नाही म्हणत होता. आता मात्र बॉल स्टेडियमच्या बाहेर गेल्यामुळे त्यांना आता बॉल नवीन कोरडा बॉल मिळणार. नवीन नाही, जुना बॉल पण कोरडा मिळणार आणि त्यांना तेच हवं होतं. रिझल्ट त्यांच्या पक्षाला लागला. सो शुरुआत के रुझान आरसीबी कडे होते. परत सीएसकेने बाजी मारली, आघाडी मिळवली, पण शेवटी सीट जिंकली प्लेऑफ्सची आरसीबीने. तुम्हाला काय वाटतं यावेळेस आरसीबी चमत्कार करू शकेल का? ये साला कप यावेळी नक्की कळवा. बाय.